जय शिवराय मित्रांनो. आज आहे 5 नोव्हेंबर आणि आज खानदेश विदर्भ पावसाच्या तडाख्यातून मुक्त होतोय. तसंही कालपासून बऱ्याच ठिकाणी पावसाची टक्केवारीमध्ये चांगली घसरण झाली, पण आभाळाचा दाग, ढगाळलेली परिस्थिती, अजूनही थंडी चांगल्या पद्धतीने सुरू झाली नाही आहे. थंडी आणि हे पाऊस महाराष्ट्रातून एक एक करत एक दिवसाआड तो निघून जातोय. तर सगळ्यात अगोदर बघूयात कुठल्या भागातनं आज 5 नोव्हेंबरला जे काही बारीक सारीक का होण्याचे तुडे पडले होते काल, अशा पद्धत सुद्धा बंद होणार आहे. आज 5 नोव्हेंबरला खानदेशच्या सर्व जिल्ह्यांची आणि विदर्भाच्या सर्व जिल्ह्यातील, मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर, जालना आणि हिंगोलीचा समावेश देखील त्याच्यामध्ये येतो आहे की आज संध्याकाळी 5 नोव्हेंबरला तो पाऊस जातो आहे. मात्र मराठवाड्यातल्या काही 4-5 भागांमध्ये आजच्या दिवस वातावरणाचा प्रभाव अडकून आहे. खराब वातावरण देखील आहे. कुठे मोठे का होईना या भागांमध्ये पाऊस होणार आहे. तर त्या जिल्ह्यांची आणि दक्षिण महाराष्ट्रात कुठे वातावरण खराब राहील या भागांची माहिती घेऊयात. त्यात पुन्हा थंडीची लेवल देखील काही ठिकाणी आता थोडे का होईना अंश पारा घसरत आहे, त्यामुळे वाढताना देखील दिसत आहे. त्याबद्दलही जाणून घेऊयात. तसंही ही माहिती आपण ऑलरेडी प्रत्येक व्हिडिओमध्ये दिलेली आहेच. तर बघा, आज खानदेशचा संपूर्ण भाग, नागपूरचा देखील संपूर्ण भाग 90%पेक्षाही अधिक, त्यामध्ये 99% पाऊस निघून जातोय. एखाद्या ठिकाणी स्थानिक वातावरणाचा पाऊस तसाही 12 महिने होत असतो. ती भीती आता राहिलेली नाही आहे. मराठवाड्यामध्ये नांदेडच्या दक्षिण भागामध्ये, परभणी मध्ये आणि लातूर, धाराशिव, बीड पट्ट्यामध्ये कुठे मोठे स्थानिक वातावरणाचा पाऊस दुपारनंतर ॲक्टिव्ह राहू शकतो, कुठे मोठे तरी. ठीक आहे. त्यामुळे त्यांना आजची तारीख नाही, उद्याची 6 तारीख आहे, 5 आणि 6ला पाऊस जाईल असं वारंवार आठवड्यापासून सांगितलेलं आहे. त्यानंतर दक्षिण महाराष्ट्र म्हणजे सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे आणि धाराशिवच्या काही मोजक्या भागांमध्ये 7 तारखेला परवाच्या दिवशी सुद्धा आभाळ येईल. थोडेफार शितोडे पडतील, मोठी घाई नाही आहे. मात्र एकंदरीत खानदेश आणि विदर्भ 5 तारखेला म्हणजे आजच्या दिवशी संध्याकाळी मुक्त होतोय. मराठवाडा 6 तारखेला म्हणजे उद्या मुक्त होते आणि 7 तारखेला थोडेफार 2-4 जिल्हे आहेत ते मुक्त होतात. एकंदरीत ह्या 2 दिवसामध्ये महाराष्ट्रातला सगळा पाऊस निघून जातोय. आता थंडीबद्दल जाणून घेऊयात. आज पावसाचं वातावरण हे पूर्ण क्लिअर होत असताना सुद्धा टेम्परेचर मात्र 2 दिवस कायम असल्यामुळे जी काही 6 तारीख आपण थंडीच्या बाबतीत खानदेशला दिलेली आहे, त्यापेक्षाही 2 दिवस अगोदरच कालपासून थोडी थोडी वातावरणामध्ये गारवा जाणू लागलाय. पण आपल्याला थंडी दाखवायची, गारवा नाही आहे. तर थंडीचं प्रमाण देखील 6 तारखेलाच संध्याकाळच्या वेळेला खानदेशच्या सर्व जिल्ह्यांना आणि विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांना बऱ्यापैकी जाणू लागेल. आणि 7-8 पासून पेरणीच्या ज्या काही तारखा दिल्यात आपण खानदेश, विदर्भ, मराठवाड्यामध्ये 8 पासून 9 पर्यंत गहू आणि हरभरा. तर एवढी चांगली थंडी आहे की सकाळच्या पारी जी थंडी ॲक्च्युअल आपल्याला दरवर्षी मिळत होती ती सुद्धा ह्या तारखेपासून निरंतर मग 20-25 दिवस पण कायम राहणार आहे. त्यामुळे तुमचा प्रश्न मिटलेला आहे. तर मराठवाड्याची थंडी आणि पश्चिम महाराष्ट्राची थंडी सुद्धा याच तारखेलाच 8 आणि 9ला कडाक्याची पडेल, चांगली पडेल. पण त्याचे पडसाद ह्या 2 दिवसातच आजपासूनच संध्याकाळी जाणू लागतील. 6ला अजून चांगले जाणू लागतील आणि 7ला तर थंडी येतेच आहे, पण 8ला आणि 9ला चांगली तीव्र थंडी जाणू लागेल. अशी परिस्थिती मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांची आहे आणि पश्चिम महाराष्ट्राची आहे. दक्षिण महाराष्ट्रात 7 तारखेला वातावरण थोडं खराब असल्यामुळे एक दिवस लेट 9 तारखेला थंडी चांगली जाणू लागेल. अशा प्रकारे ह्या मराठवाडा, विदर्भ, खानदेश या 5-6 विभागांचा देखील प्रामुख्याने थंडीमध्ये प्रवेश होतो आहे अवघ्या 2 दिवसामध्ये. आणि ह्या आज आणि उद्या थंडी संध्याकाळची सुद्धा चांगली जाणू लागेल. पण आपल्याला ॲक्च्युअल पेरणीच्या योग्य थंडी जी आहे ती 7-8च्या पुढेच आपल्याला पाहायला मिळेल. थंडी जी सुरू झाली की ती परत आता अशी बंद पडणार नाही, मस्तपैकी चांगली सकाळ संध्याकाळ ती जाणू लागेल. त्यामुळे निश्चिंत राहा, कुठल्याही प्रकारचा बाधा महाराष्ट्रात नाही आहे. 21 नोव्हेंबर आणि 25 नोव्हेंबरला वातावरण खराब होणार आहे, याची पूर्वकल्पना आपण अगोदर दिलेली. पण ज्यावेळेस थंडी तीव्र जाणू लागते त्यावेळेस मोठ्या पावसाचे संकेत हे कमी असू शकतात. त्यामुळे त्या वातावरणाला घाबरले जाऊ नका. ते किंचित असं स्वरूपाचं काय ते 2-3 जिल्ह्यांना जसं की नांदेड, लातूरच्या आणि सांगली, कोकण किनारपट्टीला तर कव्हाबी असतो, त्या पावसाचाच तिथे अलर्ट आहे आणि तो सांगावा पण लागतो. पण अलर्ट म्हणून नाही आहे, कुठेही बारीक सारीक शितोडे, खवल्याचा आभाळ वाढणं, मोठ्या पद्धतीचा पाऊस नसणं, ही गोष्टी त्यामध्ये अवलंबून असतील. त्यामुळे पेरण्या निश्चिंत करा. आता वळूयात मोठ्या आणि महत्त्वाच्या मुद्द्याकडे. मित्रांनो, आपले जे काही व्हिडिओ आहेत ते फेसबुक, इंस्टा, यूट्यूब यावरती निरंतर चालू राहणार आहे, त्याबद्दल काहीही विषय नाही आहे. पण आता जी काही रेग्युलेटरी येते, आपण रोज लाईव्ह घ्यायचो, अशा सगळ्या गोष्टी आता इथून पुढे थोड्या स्टॉप करूयात. कारण की 1 दिवसाआड, 2 दिवसाआड तिथे टाकत जाऊया. काही मेसेज असेल तर टाकत जाऊयात. कुठे कार्यक्रम असतील तुमच्या भागांमधले तेही आपण ह्या फेसबुकवरती, इंस्टावरती आणि यूट्यूबवरती टाकत जाणार आहोत. ते देखील अपडेट पाहत राहा. मित्रांनो, आतापर्यंत जी काही सेवा केली त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये देखील करा. आणि निश्चिंत आपल्या व्हिडिओजला प्रत्येक तुम्ही लाईक करणाऱ्या शेतकऱ्यांचे नक्कीच आभार व्यक्त करतोय. आणि आपला
इंस्टाचा जो काय आहे फॉलोअर्स वर्ग तो 1,00,000पेक्षाही जास्त झाला आहे, तिथे देखील तुम्ही केल्याबद्दल धन्यवाद. फेसबुकवरतीही आपला 1,60,000पेक्षाही जास्त झाला आहे, त्याबद्दल तुमचे आभार. आणि फक्त बाकी राहिला आहे यूट्यूबचा, तो देखील तुमच्या सहकार्याने पूर्ण होईल असा अंदाज दिसतोय. तर तिथे देखील तुम्ही 8,000 शेतकरी जोडून 1,00,000चा टप्पा पार कराल अशी अपेक्षा आहे. जय शिवराय, धन्यवाद.